मित्रांनो, सबंध महाराष्ट्र ज्या मुलाखतीची आतुरतेने आज सकाळपासून वाट बघतोय तो म्हणजे आजचे जे मुलाखतीचा विषय असणार आहे ते म्हणजे प्रसिद्ध बैलगाडी मालक जयेश पाटील यांचा जो उज्जैन आहे मोठ्या सोन्याचा मुलगा उज्जैन 50-50 तो आज हिंद केसरी सचिन बरोबर पळाला आणि आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक जयेश पाटील आहेत. जयेश भाऊ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, बऱ्याच दिवसानंतर भेट होती तुमची आणि आमची. आम्ही खूप संयमी थांबलो हां कारण बैल कसे सर्व इंजेक्शन याचे हे पळतात त्याच्यामुळं आम्ही काही खरेदी केल्या नव्हत्या. आता एक 2.5 महिने जवळजवळ 6 खरेदी केल्या आणि वासरू म्हणजे पहिलाच मैदान काढला. जे आमचे सहकारी मित्र दिनेश गावंड यांनी आम्हाला बैल दिला आणि तिथे क्वार्टर फायनलला पहिल्याच मैदानात वासरू दुसऱ्या मैदानात राहिला आणि आप्पांचा आशीर्वाद आहे पंढरी शेठ फडकेंचा. त्यांचा एका शब्दावर मोठा सर्जा म्हणजे कोसा सर्जा दिला. त्याच्याबरोबर पळाला गटाला थोडक्यात हार झाली पहिल्या मैदानात. दुसऱ्या मैदानातच क्वार्टर फायनलला राहिला आणि तिसऱ्या मैदानात लॉबी झाली आणि गाडी गटपात झालेली आपल्या मुलिकवाडी काजल पाशी काळच्या मैदानामध्ये आतामध्ये जय मल्हार केसरी झाले त्या मैदानामध्ये आणि म्हणजे भेटच होत नव्हती. पण आज जो सगळ्यांचा रुख होता अख्ख्या महाराष्ट्राचा की ही मुलाखत यायला हवी, तेव्हा बघायचं आहे नक्की उज्जैन काय चीज आहे. आणि गट क्रमांक 12मध्ये हिंद केसरी साज पळाला आणि बाप जैसा बेटा आज त्या हिंद केसरी साजामध्ये दिसला. काय सांगाल त्याचं? आम्ही सर्वात पहिले डॉक्टर बल्लार सर आणि शाहिद भाई मुलानी यांचे मी मनापासून आभार मानतो का त्यांनी एका फोनवर बैल दिला मला. हे माझे मोठे भाग्य आहेत आणि सोन्याचा आशीर्वाद आहे माझ्या मागे मोठा. आणि सोन्याचे खूप मोठे फॅन शाहिद भाई पण आहेत आणि थोड्याच दिवसात त्यांच्या गोठ्यावर बैल पण दिसेल तुम्हाला मोठा सोन्या. लयच गरम आहे की लय गरम म्हणजे पळून आला तर तो 1 मिनिट पण थांबत नाही. असलाच उचाल्या घालीत असतो. सोन्या लहान असाच होता किंवा असाच लहान होता, सेम बापासारखाच आहे, काही फरक नाही. अंगा तोंडात त्याच्या सवयीत काहीच फरक म्हणजे 1 रुपयाचा पण सोडला नाही त्याने. सोन्या म्हणजे बऱ्याच आत्ता जे टॉपला पळतात नंदी त्या सगळ्यांचा गुरु सोन्या अनेकांच्या बरोबर पळाला, अनेक चेहरे नवीन उजेडात आणले. आणि ज्यावेळेस सोन्याचा पोरगा मैदानात तुम्हाला उतरवायचा होता, ज्यावेळेस त्याला उतरवला तुम्ही मैदानामध्ये, त्यावेळेस पहिरे करताना काय अडचणी आले का? खूप ज्यांना मी बैल दिल्यात त्यांनी मला सांगितलं बघ ज्यांना बैल द्यायचा नसतो ना ते काही शाहिद भाई सारख्या सांगत नाही का बैल घेऊन या परवा पळूया म्हणून. आणि बैल 1 नंबरच्या बैलात पळून सुद्धा 2 फेरे आणि 8 दिवसात 5 फेरे बैल पळालाय. तरी पण त्यांनी बैलाची न म्हणजे हे करता फक्त एक सोन्याच्या शब्दासाठी किंवा आमच्या माणुसकीसाठी एका शब्दात आम्हाला शाहिद भाईने बैल दिला, त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. दादा, तुमच्या नवीन खरेदीवरती विश्वास नाहीच ना? जे पैदास करून तयार नवीन खरेदी पण तुम्हाला टॉपच्या पहिल्यात दिसेल या 8 दिवसाच्या आतच. आणि टॉपची खरेदी पण काय पळतो ना ते तुम्ही बघा. शेवटी मी असेल किंवा नसेल याच्या म्हणजे तिथे मैदानामध्ये पण याच्यासाठी आणि आपल्या सचिनसाठी आवर्जून मी आलेलो आहे. उद्या मला आज हल्दी आहेत, इकडनं जाऊन हल्दीला जाणार, उद्या लग्न करायचे आहेत. कार्यक्रम असल्यामुळे उपस्थित नाही. ही सगळी तयारी कशासाठी चालली? 21 जूनसाठी का? 21 जूनसाठीच चालली. ही गाडी जर पळाली तरीच गाडी तुम्हाला भेटेल, पळताना दिसेल. एकंदरीत आजचा ही फाटी कशी फलटण तालुक्यातली बरडची टॉप मधली फाटी आहे आणि टॉप मधला नियोजन आहे. त्यांचे जे मैदान आयोजक आहेत त्यांनी खूप सुंदर असा नियोजन केलेला आहे आणि सर्व बैल मालक खुश होऊनच निघाले फाटी बघून आणि नियोजन बघून. बरोबर आहे. आणि ज्याला मित्रांनो ज्याला एवढा मोठा वारसा आहे म्हणजे ज्याच्या कुटुंबातले वडील म्हणूयात, त्याला त्याच्या वडिलांच्या नावासमोर चतुर्थ हिंद केसरी ही मोठी पदवी लावलेली होती आणि तोच आज त्यांचा बेटा आज मैदानात उतरलाय. तर काय वाटतंय हा किती पदव्या लावला? तो पदव्या जेवढे त्याचे फॅन्स फॉलोईंग्स आहेत आणि आमच्या गावदेवी मातेचा आशीर्वाद आहे तो जेवढे लावेल ते बोलून नाही दाखवणार. त्याच्या बापाने 1 वर्षाचा चतुर्थी हिंद केसरी झालता आणि त्यानंतर पायाची दुखापत झाल्यामुळे थांबला गेला. बरोबर. पण त्याची जागा हा भरून काढेल. डॉक्टर बल्लाळांचं कसं काय सहकार्य असतं आम्हाला? म्हणजे माझ्यासाठी तरी देव आहे, कारण रात्री किती पण वाजता बैलासाठी फोन करू दे, बैल डायरेक्ट ट्रीटमेंट करायला मुंबईला येतील किंवा घाटावर पाठवायला सांगतील आणि फ्री ऑफ कॉस्ट 1 रुपया नाही घेता
आमचा घरचे संबंध आहेत. एका मिनिटात बैलाची आणि बैलाचे तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो. बैलाला एवढी माया लावतात ते का बैलाला अख्खं शरीर ट्रीटमेंट केल्यावर अख्खं शरीर चोळून घेतल्याशिवाय ते जात नाहीत. बरोबर, म्हणजे इतकं मनातनं आतनं ते ट्रीटमेंट करतात. मनातनं म्हणजे ते आमचे घरचे सदस्य आहेत आणि बैल अख्खा महाराष्ट्राचाच आहे आणि त्यांचा पहिले प्राधान्य आहे आम्हाला या पैऱ्याला किंवा हा बैल पळवण्यासाठी, कारण ते सल्ला खूप छान देतात सर्वच बैल मालकांना. त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभारी. बरं. आणि जयेश दादा या आदतलाच एवढं ही करतोय, दुसरा झाल्यावर किती धिंगाणा करलो? आज 14 महिने 7 दिवसाचा आहे बघा आजचा दिवस त्याचा. 14 महिने 7 दिवस. आता काय करेल त्याच्यात आमचे रणजित पैलवान ढवल, शुभम वगैरे त्यांची टीम, त्यांनी खूप मेहनत म्हणजे काय एक 4 महिन्यात एवढी मेहनत घेतली आहे ना का बोलायचं काम नाही. 12 जानेवारीला बैल आलाय हिता आलाय ढवळमध्ये, पण त्याही आतोनात प्रयत्न केले आणि आतोनात बैलासाठी कष्ट खाल्ले आणि त्याचा फळ आज आम्हाला त्यांच्या मुलं भेटतो असं आम्हाला वाटतो. आता आपण वळूयात प्रसिद्ध बैलगाडी मालक शाहिदभाई मुलानी यांच्याकडे. शाहिदभाई, काय सांगाल? काय तुमची लय चर्चा राहू, तिन्ही पण मुंबईतले टॉपचे बैलगाडी मालक, तिन्ही पण टॉपच्या बैलगाडी मालकांच्या दावणीमध्ये जेवढे नंदी आहेत त्या सगळ्यांच्या नंदीबरोबर तुमचा सचिन पळतोय. फक्त 15 दिवसामध्ये एवढे सगळे टॉपचे बैलगाडी मालकांचं बरोबर कसं काय नियोजन? मी प्रथमतः या सर्वांचे मी आभार मानतो की जेणेकरून मला आज माझ्या सचिनवर इतका विश्वास ठाम ठेवून आज मुंबईवरून तिन्ही मालकांनी म्हणजे मला दादा सरकार असतील, राहुल दादा असतील आणि विशेषतः आमचे जयेश दादा पाटील असतील, यांनी विशेषतः आम्हाला सचिनसाठी उज्जैन दिला. एका शब्दावर आमचा म्हणजे एका शब्दावर आमचा पायरा झालेला आहे. एक मलाही माहीत नव्हतं की उज्जैन बरोबर पळायचं, पण डॉक्टर साहेबांनी एक सांगितलं. काल राहुल दादांच्या मथुर बरोबर आपण 2 दिवसापूर्वी पळालो. बरोबर. त्याच्यानंतर काल म्हणले नाही, म्हणले आपली इच्छा आहे की सोन्याच्या बी दावणीला आपल्याला पळायचं आहे. मग आज सोन्याच्या दावणीला पळण्याची खरं हे भाग्यच म्हणावं लागेल. त्याचा मुलगा म्हणजे काय आणि बाप आणि मुलात काय फरक नसतो. एक वंशात त्यांचंच आहे आणि त्या वंशात पळायला खरंच आमची बी कॉलर अशी ताट झाली आणि आम्हाला बी अभिमान वाटला की आज जयेशदादांच्या म्हणजे एक उज्जैन बरोबर किंवा त्यांच्या दावणीच्या एका नंदी बरोबर आम्हाला पळण्याची संधी मिळाली. त्यांचेही खूप आभार. आणि उज्जैनबद्दल बोललं एवढं कमी आहे का तर उज्जैनला आम्ही बऱ्याच 3 मैदानात बघितलेलं आहे. तर त्यांनी चांगल्या बैलांना मला वाटतंय टक्कर देण्यापेक्षा ते त्याला म्हणजे बैलांना तो पुरला नाही. अशा काही गोष्टी घडल्यात. परंतु आता उभं आहे ना किंवा बाईट मध्ये कसलं चपळ आहे आज त्याची अवस्था ही आहे. तर मी म्हणतो दुसऱ्याला जसं सचिननं एक 4 महिन्यात 3 हिंद केसरी 2 महाराष्ट्र केसरीचं मानकरी ठरलाय, तसंच हे पण मला वाटतंय एक 4-5 महिन्यात हे आत्ताच्या चालूच्या हिंद केसरीचा मानकरी 100% ठरेल. आणि तेवढे आहेत त्याच्या बापाची जागा ते चालवत. आम्ही सगळी वाट बघायचो मोठ्या सोन्याची. मोठी मैदान आली का नाही आता मागची झालेली 4-5 कोरेगावचं ह्याचं, पण आता आमची म्हणजे कोणाची वाट बघायची गरज नाही. ह्यो आला म्हणजेच आम्हाला मोठा सोन्या आल्या 100%. आणि मी त्यांना जयदादांना एवढी एक विनंती पण केली की दादा मला मोठ्या सोन्याचा आणि सचिनचा एक मला फेरा टाकायचा आहे आणि ते फेरा मला लवकर टाकायचा आहे की त्या नंदी बरोबर फेरा टाकणं सुद्धा माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असेल. आणि दादांनी ते बी मला ॲक्सेप्ट करून दादांनी मला सांगितलं की तुमच्या गोट्यावर लवकरच सोन्याची बी 4 ते 8 दिवसाच्या आत येणार आहे. बघा मित्रांनो, हिंद केसरी. अरे खतरनाक आहे, लयच खतरनाक आहे. खतरनाक म्हणजे तो डेंजर आहे. आता सेमी पळायला जाणार आहे आणि महत्वाची म्हणजे आता सेमी बी आपला 3 नंबर तासावर लागलाय. अतिशय चांगलं तास पण चांगलं लागलंय. बघूयात आता काय होते. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. इथे 1 नंबर केलेला आहे सचिननी. हो, भरपूर वेळा केलाय. 2 वेळा बरं पाठीवर पळलाय. 2ही वेळा त्यांनी 1 नंबर केलेला आहे. अपेक्षा आम्ही सचिन कडनं आणि उज्जैन कडनं. बरं. चला, तुम्हाला शुभेच्छा. महाराष्ट्र सगळा उत्सुक होता. उज्जैन मैदानात आला, मात्र उज्जैनच्या मालकाची आणि उज्जैनची बाईट झाली नाही. ते कुठेतरी मनाला बरं वाटत नव्हतं. मी पुण्यात होतो. पुण्यातनं खास तुमची आज बाईट घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे. खूप खूप तुम्ही आल्याबद्दल बाईट घ्यायला चालतंय. धन्यवाद दादा.